नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने व पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या सौजन्याने तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात बुधवार दिनांक 24 डिसेंबर ते शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे चेअरमन विद्यमान नगरसेवक गणेश मोहनराव काकडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली आहे. 17 वर्षाखालील मुले-मुली, 20 वर्षाखालील मुले-मुली व वरिष्ठ गट मुले-मुली अशा विभागामध्ये 8 वजनी गट आहेत. स्पर्धेत राज्यातील 27 जिल्ह्यांमधून 280 मुले व 163 मुली असे एकूण 443 खेळाडू हे सहभागी झाले आहेत. 50 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच कामकाज पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले आहे. दिनांक 25 व 26 रोजी झालेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ चेअरमन गणेश मोहनराव काकडे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर ऋतुजा कल्पेश भगत, माजी नगरसेवक रोहित लांगे, युवा उद्योजक कल्पेश भगत, आशिष खांडगे, नितीन दाभाडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटना अध्यक्ष सुधीर माळसकर, कार्यकारी सचिव प्रशांत बेंद्रे, कुस्तीपट्टू गणेश ढोरे, ज्येष्ठ प्रशिक्षक बिहारीलाल दुबे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. गणेश मोहनराव काकडे यांनी यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा देताना खेळाचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने एका तरी खेळात प्रावीण्य मिळवावे असे प्रतिपादन केले. या स्पर्धेकरिता आनंद सहाने, ज्ञानेश्वर ढोरे, विजय पाटील, दिलीप ढमाले, गणेश नगिने, अरुण ओवळ, आप्पा देशमुख, गणेश ढोरे, सुधीर माळसकर, रामचंद्र कुशवाह, अनिल माहुली, संजय मिसाळ आदी पंचांनी काम पाहिले. या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा युवा कुमार आणि वरिष्ठ गटातील संघ निवडण्यात येणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदीनगर दिल्ली येथे होणार आहे. राज्यभरातील उदयोन्मुख व अनुभवी खेळाडूंसाठी ही स्पर्धा गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी ठरणार आहे असे आयोजकांनी सांगितले. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.